शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. नमो शेतकरी योजना, पीक विमा, कर्जमाफी, हवामान अंदाज, बाजारभाव, सर्व काही बातम्या पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिली सर्वात मोठी आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती. हुमणीने नुकसान, 50,000 रुपये भरपाई द्या. हुमणी आळीने सोयाबीन पिकाची अतोनात नासाडी केली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये भरपाई देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली. कांद्याचा वांदा, भाववाढीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा? उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शासनाकडून ही खरेदी केली बंद. खताची जादा दराने विक्री थांबेना. एरंडोलात शासनाच्या आदेशाला केराची टोपली. 40 गावातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव. पीक कर्जाच्या 456 कोटीचे वाटपच नाही. 1320 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट. खरीप हंगाम संपत आला तरी 65% कर्ज वाटप झाले. सोनं झालं लाख रुपये तोळा. चोरांचा शेतवस्त्यावर डोळा. शेतकरी भयभीत. कोथरूड ब्रह्मंडवाडा परिसरात 5 घटना. रोख रक्कमी झाली चोरी. खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. मुरुम महसूल मंडळ यांची मागणी. शेतकऱ्यांना लवकरात लवकर अतिवृष्टी अनुदान द्या. अनिल जगताप यांचा आंदोलनाचा इशारा. नमोचा 7वा हप्ता लवकरच येणार खात्यात. शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान. होय शेतकरी मित्रांनो, आता नमोच्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे. 15 ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन. PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी केंद्राची योजना. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला सरकारकडून आणखी एका मोठ्या योजनेचा लाभ मिळू शकतो. ती म्हणजे PM किसान मानधन पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या 6,000 रुपयासोबत उतार वयात दरमहा 3,000 रुपये म्हणजेच की वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे पैसे किंवा जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. फक्त तुमचे वय हे 18च्या वर असले पाहिजे. सोयाबीनच्या दराबद्दल अपडेट. बाजार समिती लातूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 4,890 रुपयाचा दर मिळत आहे, तर कमीत कमी दर हा 4,550 रुपये आहे. तर सरासरी सोयाबीनला 4,750 रुपये इतका प्रति क्विंटलला दर मिळत आहे. धन्यवाद.